रिव्हिजन हिप किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरीची गरज रुग्णांना कधी पडू शकते, असा खूप जणांचा प्रश्न आम्हाला आलेला आहे. तर जर का तुमची हिप किंवा नी रिप्लेसमेंटची सर्जरी झालेली असेल तर यामध्ये जे आपण प्रोस्थेसिस वापरतो याचे कंपोनंट्स असतात. जसं की हिप रिप्लेसमेंट मध्ये आपण ॲसेटॅब्युलर लायनर वापरतो, जे फिमर मध्ये फिमोरल स्टेम जातं, त्याच्यानंतर त्याचं फिमोरल हेड असतं आणि त्याच्यावरती लायनर, असं 3-4 भागांपासून हे प्रोस्थेसिस बनलेलं असतं. तर जर का तुम्ही याचे रिव्हिजन सर्जरीची वेगवेगळी कारणं असू शकतात. जर का तुम्हाला परत पडला असेल किंवा त्याला इंजुरी झालेली असेल, त्यामुळे जर का प्रोस्थेसिसचा काही भाग डॅमेज झाला आहे किंवा तुटला आहे किंवा प्रोस्थेसिसच्या आजूबाजूचा हाड तुटलेला आहे, त्यावेळी आपल्याला रिव्हिजन सर्जरीची रिक्वायरमेंट लागू शकते. आणि जो भाग प्रोस्थेसिसचा किंवा हाडाचा तुटलेला आहे त्या भागाचं जे प्रोस्थेसिस आहे तेवढंच फक्त आपण रिवाइज करू शकतो. त्याचबरोबर जर का खूप दिवसांपूर्वी किंवा खूप यंग पेशंट्स मध्ये ही सर्जरी झालेली असेल तर शक्यतो 20 ते 25 वर्षानंतर त्या प्रोस्थेसिसचे काही भाग विअर अँड टिअर होऊ शकतात किंवा घासले जाऊ शकतात, त्यामुळे खराब होऊ शकतात. यामध्ये मेनली जे ॲसेटॅब्युलर लायनर आणि फिमोरल स्टेम आहे याचा वेअर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर 20 ते 25 वर्षानंतर फक्त लायनर किंवा लायनर विथ हेड बदलण्याची सर्जरी रुग्णांना लागू शकते. परंतु पूर्ण प्रोस्थेसिस चेंज करण्याची जी प्रोसिजर आहे ही खूप कमी प्रमाणात केली जाते. आणि जर याच्यामध्ये जर का रुग्णांना इन्फेक्शन झालेलं असेल किंवा जी प्रोस्थेसिसचं ॲसेप्टिक लुझनिंग झालेलं असेल तर या कंडिशनमध्ये पूर्ण प्रोस्थेसिस बदली करून नवीन प्रोस्थेसिस टाकण्याची शस्त्रक्रिया रुग्णांना लागू शकते. तर फक्त रिव्हिजन सिनारिओचा जास्त विचार करू नये. जर का तुम्ही हिप किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी जात असाल तर रिव्हिजन केसेस तुम्हाला असं होऊ शकतं की तुम्ही जर का तो जॉईंट व्यवस्थित वापरला किंवा सर्जन जसं तुम्हाला गाईड करत आहेत त्याप्रमाणे व्यवस्थित फिजिओथेरपी वगैरे केली, ज्या गोष्टी करायला नाही पाहिजेत त्या गोष्टी अवॉइड केल्या तर लाईफ लॉंग हे प्रोसेसेस टिकू शकतं आणि रिव्हिजन सर्जरीची तुम्हाला गरजही पडणार नाही अशी संभावना असू शकते. जर का याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही निश्चितपणे आपणास मदत करू. थँक्यू.